नमस्कार. इगल्स कोचिंग क्लासेस मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा 6वा चॅप्टर पार्ट 1 चा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. पहा बाळांनो, तर पहिल्यांदा रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय आपण पाहूया. तर एखाद्या सरफेसवर, असा सरफेस आहे समजा, ज्यावेळेस एखादी रे पडते, एखाद्या प्लेन सरफेसवर रिफ्लेक्टेड सरफेसवर एखादी रे पडते, रे ज्या पॉइंटवर पडते त्या पॉइंटला म्हणतात पॉइंट ऑफ इन्सिडन्स. आणि हे जे वर्टिकल उभी लाईन आहे ना, ह्याला म्हणायचं नॉर्मल. आणि ह्याच्यापासून रे पुन्हा काय होते, रिफ्लेक्ट होते. इयत्ता 8वी मध्ये पाहिलात. हे आहे इन्सिडेंट रे, हे रिफ्लेक्ट झालेले रिफ्लेक्टेड रे. आणि ह्या ठिकाणी जे काही इन्सिडन्स रे आणि नॉर्मल मध्ये जे अँगल तयार होते त्याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल मध्ये जे अँगल तयार होतं त्याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आलं लक्षामध्ये? मग when light is incident on the surface of an object, it is reflected in different direction from that surface किंवा in opposite direction from that surface is called as reflection of light. त्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट सुद्धा असं म्हटलं जातं. मग याचे लॉज काय आहेत? इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाइज इन द सेम प्लेन. पहिला लॉ झाला. दुसरा लॉ काय? द इन्सिडेंट रे and the normal are on opposite sides. कुण्या साइडला are on opposite side from the normal from the point of incidence. ठीक आहे. तिसरा angle of incidence म्हणजे I ने दाखवलं जातं बरं का, is equal to angle of reflection. angle I ची किंमत केवढी आहे रे बाळांनो? angle of reflection एवढी कशाची किंमत आहे? angle I ची किंमत आहे. ओके, हे झालं रिफ्लेक्शन ऑफ लाईट चे लॉज. पुढे पाहायचं आपल्याला. लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. तुम्हाला माहित आहे लाईट काय करते? ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. आणि लाईट काय असते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात. लाईट काय असतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात. आणि जर समजा लाईटच्या डायरेक्शन मध्ये जर एखादी ऑब्लिक ऑब्जेक्ट आला, अडथळा आला, जसं दगड असेल, एखादी वस्तू असेल, तर त्यावेळेस काय होते? लाईट त्याला ट्रान्सफर न करता त्याची शॅडो तयार होते. ओके, पुन्हा पुढे पाहूया आपण. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय? पहा, व्हॉट इज मीन बाय द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट? ज्या वेळेस लाईट काय होते? लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. म्हणजे काय होणार बाळांनो? ज्या वेळेस लाईट काय करते? एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये जात असते, त्यावेळेस लाईट आपली डायरेक्शन चेंज करते. यालाच म्हटलं जातं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय म्हणतात बाळांनो याला? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग ह्याचे लॉज काय आहेत रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे? तर त्याचे लॉज आपण पहिल्यांदा पाहून घेऊया. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे लॉज पहा. हे कोणती रे आहे? इन्सिडेंट रे. हे कोणती आहे? रिफ्रॅक्टेड. रिफ्रॅक्टेड का म्हणलं मी? कारण एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये गेली. तर एअर हा ट्रान्सपरंट मीडियम आहे, दुसरा ग्लास सुद्धा कसा आहे? ट्रान्सपरंट मीडियम आहे. ज्यावेळेस लाईट गेली त्यावेळेस लाईट स्ट्रेट लाईन मध्ये न ट्रॅव्हल होता काय झाल्या? या ठिकाणी बेंड झाल्या. म्हणजे लाईट काय केली? या ठिकाणी त्याची डायरेक्शन चेंज केली. ओके, म्हणून हे कोणती रे आहे? रिफ्रॅक्टेड रे. मग आता ह्याचे लॉज जे आहेत हे पहा. इन्सिडेंट रे हे नॉर्मल आणि या ठिकाणी काय असतं म्हटलं तुम्हाला? पॉइंट ऑफ इन्सिडन्स असतं. आणि ह्याच ठिकाणापासून जी लाईन चालली ह्याला काय म्हणायचं? रिफ्रॅक्टेड रे. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आर ऑन अपोजिट साइड. कुण्या साइडला रे बाळांनो? आर ऑन अपोजिट साइड. कुण्या साइडला रे? आर ऑन अपोजिट साइड. कुठून? नॉर्मल पासून. आर ऑन अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स. पहिला झाला. दुसरा काय? इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल लाइज इन अ सेम प्लेन. आता तिसरा पाहूया आपण. तिसरा काय आहे? तर पहा, तिसरा जो पाहायचा आहे ते पहा. फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया. कोणताही मीडियम, मीडिया म्हणजे काय? मीडियम, कोणताही दोन मीडियम, डेन्सर आणि रेअरर. द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. काय रे बाळांनो? द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द
sign of angle of refraction, the ratio of sign of angle of incidence to the ratio of sign of angle of refraction always remains constant. ह्याला म्हटलं जातं स्नेल्स लॉ. आणि जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे कशाने दाखवलं जातं, हे न्यू ने दाखवलं जातं, एन ने, किंवा अशा प्रकारचं एक म्यू म्हणून असतो. एक मिनिट हा, वेट दाखवतो तुम्हाला मी. हे अशा पद्धतीने असतं सिम्बॉल, अशा पद्धतीने असतं बाळांनो, न्यू चा सिम्बॉल आहे. मग पुढे पाहूया आपण आता. पहा, हे तर आपण पाहिलं, द चेंज इन द डायरेक्शन ऑफ लाईट रे व्हाईल एंटरिंग डिफरंट मीडिया इज डिफरंट. म्हणजे काय, तर जी काही डायरेक्शन आहे लाईटची, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जे जात असते, हे कशी असते, सर्वांची डिफरंट असते. इट इज रिलेटेड टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. आणि कुणाच्या रिलेटेड असतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कुणाच्या, मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये असतं. ओके, त्याच्यानंतर पाहूया, द व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर डिफरंट मीडिया. आणि ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जी काही व्हॅल्यू असेल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची, प्रत्येक मीडियमसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू कशी असते, डिफरंट असते. आणि पुन्हा also for light of different colors for the same medium. आणि त्याच ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो, प्रत्येक लाईटला कसा असतो, वेगळा असतो. जरी मीडियम सारखा राहिला तरी लाईट जरी वेगळे असेल कलर, तरी सुद्धा कसा असतो, सर्वांसाठी हा कसा असतो, वेगळ्या प्रकारचा असतो. आणि त्याच्या पुढे जर आपल्याला पाहायचं गेलं, त्याच्या पुढे जर आपण पाहायला गेलं तर खाली पहा पुढे, द रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ सबस्टन्सेस विथ रेस्पेक्ट टू द व्हॅक्यूम. जर समजा दोन मीडिया घेतलं, त्या दोन मीडिया मध्ये जर समजा एखादी मीडियम जर व्हॅक्यूम असेल, ओके, काय म्हटलं बाळांनो, एखादी जर मीडियम व्हॅक्यूम असेल, मे बी विथ रेस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम और मे बी रेस्पेक्ट टू द सेकंड मीडियम, त्यावेळेस जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला मिळत असतो, तो असतो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बाळांनो, कोणता असतो रे, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावर डिपेंड आहे, वेलॉसिटी ऑफ लाईट. कशावर डिपेंड आहे, वेलॉसिटी ऑफ लाईट. म्हणजे ज्या त्या मीडियम मध्ये जी काही वेलॉसिटी असेल त्याच्यावर डिपेंड असतो. आणि ह्या ठिकाणी तर स्नेल्स लॉ झाला आपला. आणि जर एखादी इन्सिडेंट रे जर समजा नॉर्मल मधून जात असेल, तर त्या ठिकाणी अँगल तयार होतो का, नाही. अँगल तयार नाही होणार, म्हणजे रिफ्रॅक्शन किती राहणार, ऑब्व्हियसली 0. मग आता मीडिया किंवा मीडियम आपण कुण्या पद्धतीने डिसाइड करतो ते पाहूया आपण. ह्या ठिकाणी पहा, एअर कोणत्या फॉर्म मध्ये आहे रे, गॅसेस फॉर्म मध्ये. आयस कोणते आहे, सॉलिड मध्ये. वॉटर कोणते आहे, लिक्विड मध्ये. ओके, मग आता जर समजा ह्याची व्हॅल्यू एअरची आईस पेक्षा कमी, आईसची वॉटर पेक्षा कमी, पण या ठिकाणी वॉटर आणि अल्कोहोल दोन्ही पण तुम्ही म्हणसाल लिक्विड आहेत. मग आता आम्ही कसं डिसाइड करायचं की हा मीडियम डेन्सर आहे किंवा हा मीडियम रेअर आहे. बाळांनो, ज्यावेळेस आपण दोघांचं कंपॅरिझन करूया, दोन मीडियमचं कंपॅरिझन इथं वॉटर आणि अल्कोहोलचं करूया, तर मला सांगा ह्याच्यामध्ये कमी किंमत कुणाची आहे, वॉटरची. किती आहे, 1.33. अल्कोहोलची किती आहे बाळांनो, 1.36. ज्याची व्हॅल्यू कमी आहे तो झाला रेरर मीडियम, आणि ज्याची व्हॅल्यू जास्त आहे तो झाला डेन्सर मीडियम. ओके, मग आता मला अल्कोहोल आणि केरोसिन मध्ये सांगा, अल्कोहोल काय आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे, 1.36. करेक्ट आहे. केरोसिन 1.39. कमी व्हॅल्यू कुणाची, अल्कोहोलची. म्हणजे अल्कोहोल इथं कोणता मीडियम आहे, रेरर मीडियम, आणि केरोसिन हा डेन्सर मीडियम आहे. अशाच पद्धतीने जर तुम्ही पाहिला, तिथं फ्युज्ड कॉर्ड्स आहे आणि पुन्हा डायमंड आहे. दिसायला तर दोघं जवळपास सारखंच असतं लूक, म्हणजे काच, बट इथे डायमंडची किती आहे, 2.42, आणि कॉर्ड्सची 1.46 आहे. मग ह्याच्यामध्ये जास्ती व्हॅल्यू डायमंड असल्यामुळे डायमंड इज अ डेन्सर मीडियम. ओके, मग आता पुढे पहा की लेट, कन्सिडर करा लेट द वेलॉसिटी ऑफ द लाईट इन मीडियम 1. एक म्हणजे जे काही वेलॉसिटी v1 म्हणजे काय, तर पहिल्या मीडियम मधली वेलॉसिटी ऑफ लाईट इन द फर्स्ट मीडियम. आणि हे काय, वेलॉसिटी ऑफ लाईट इन द सेकंड मीडियम कशाने दाखवतात, v2 ने. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 n2 किंवा 1 μ2, मी जे सिम्बॉल दाखवलं ना त्या पद्धतीने सुद्धा दाखवलं जातं. मग हे अशा पद्धतीने लिहिलं जातं. मग पुढे पहा, सिमिलरली जर समजा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 विथ रिस्पेक्ट टू द मीडियम 2, हे कसं दाखवणार, तर याच्यामध्ये पहा, इथं कसं आहे रे बाळांनो, 1n2 आहे, तर इथं कसं आहे 2n1. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला क्लिक होईल, वरी 1 दिसतोय ना, मग इथं पहिला मीडियम, इथं 2 छोटा दिसतोय खाली, इथं म्हणजे दुसरा मीडियम. आता इथं काय होणार, वरी दुसरा खाली पहिला, म्हणजे काय, वेलॉसिटी ऑफ द लाईट इन द मीडियम सेकंड विथ रिस्पेक्ट टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम फर्स्ट.
आणि जर दोन्ही मधले एखादी समजा इफ द फर्स्ट मीडियम इज व्हॅक्युम, पहिला मीडियम व्हॅक्युम असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियमला काय म्हणायचं पुन्हा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि जर रिफ्रॅक्टिव्ह ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल तर फक्त काय लिहायचं, एन लिहायचं. ओके, कधी जर पहिला मीडियम जो आहे तो व्हॅक्युम असेल तर विथ रिस्पेक्ट टू द सेकंड मीडियम. ह्या डायग्रामून तुम्हाला आता लक्षामध्ये येईल, हे इथं ऑब्झर्व करा की रेरर ज्या वेळेस लाईट रेज व्हेन इनलाइट रे passes from rarer medium to the denser medium, लाईट काय होते असं स्ट्रेट न जाता काय होऊ लागले, लाईट इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. आलं लक्षामध्ये. दुसरं पहा, व्हेन अ लाईट रे passes from a denser medium to a rarer medium, काय होऊ लागली आता लाईट इथं पुढे आली, डेन्सर मधून रेरर मध्ये चालली. मग आता हे काय होऊ लागली, स्ट्रेट लाईन मध्ये न जाता इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. ओके, हे कधी घडणार, ज्यावेळेस डेन्सर मधून रेरर मध्ये जाणार. जर समजा लाईट रे रेरर मधून डेन्सर मध्ये जाऊ द्या, डेन्सर मधून रेरर मध्ये जाऊ द्या, जात असताना जर ती जर नॉर्मल मधून जर गेली, कशातून गेली रे बाळांनो, नॉर्मल मधून जर गेली, व्हेन अ लाईट रे इज इन्सिडेंट नॉर्मली ऍट द बाउंड्री बिटवीन टू मीडिया, इट डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन, त्यावेळेस ते आपली डायरेक्शन चेंज करत नाहीत. ओके, आणि त्याच्यामुळे डायरेक्शन चेंज नाही झालं म्हणजे रिफ्रॅक्शन घडून येईल का, नाही, डज नॉट गेट रिफ्रॅक्टेड. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. हा मजेशीर टॉपिक आहे. ट्विंकलिंग ऑफ स्टार्स पाहायचं आपल्याला. काय रे बाळांनो, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. पाहता लक्षात येईल तुम्हाला की लोकल ऍटमॉस्फेरिक कंडिशन अफेक्ट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टू सम एक्सटेंट. जे काही लोकल ऍटमॉस्फेरिक कंडिशन असतात हे काय करत असतात, लाईटचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटवर इफेक्ट करतात. लोकल ऍटमॉस्फेरिक कंडिशन कोणत्या, जे काही एअरचं टेम्परेचर असेल असे, किंवा काही पॉल्युशन पण कधी कधी काय होऊ शकतं की त्याच्यात अफेक्ट करू शकतो. अजून आपल्याला त्याच्याबद्दल एक दोन टॉपिक आहे ते पुढे पाहूया आपण. इन बोथ एक्झाम्पल, द एअर नियर हॉट रोड or desert surface and near the holy flame is hot and hence a rarer than the air above it. का म्हणलं या ठिकाणी, तर एअर नियर द हॉट रोड म्हणजे जे काही खाली आता म्हणजे वरून उष्णता आहे, खाली रोड गरम झालेला आहे आणि त्या रोडच्या जवळची जी एअर असेल किंवा डेझर्ट वरच्या सरफेस वरची जे काही एअर असेल किंवा होली फ्लेम आपण जे होलिका दहन करतो ना, ते हॉट एअर असतात, त्याच्या जवळ हॉट एअर असतात. मग जेवढं जास्ती हॉट एअर असेल तो मीडियम कसा असतो, रेअरर. आता बघा, दोघं बी जर हॉट असतील, पण जो जास्ती हॉट असतो, नीट लक्षात येते का, तो रेअरर. हॉट आहे दोघं पण जास्ती हॉट असलेला तो रेअरर आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी असलेला दॅट इज डेन्सर. असं आपण काय करू शकतो, त्यांना म्हणजे त्यांना आपण कन्सिडरेशन मध्ये करू शकतो. त्याच्यानंतर पुढे पहा, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स इन्क्रीजिंग. कधी इन्क्रीज होणार पाहूया आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअरचा, ऍज वी गो टू द इन्क्रीजिंग हाईट. ज्यावेळेस आपण काय करू, वरी जाऊ त्यावेळेस काय होणार, त्या सरफेस पासून वरी गेल्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याची काय होणार, इन्क्रीज होणार. आणि पहिल्या केसमध्ये द डायरेक्शन ऑफ लाईट रे कमिंग फ्रॉम अ डिस्टन्स, म्हणजे काय, द डायरेक्शन ऑफ लाईट रे, काय म्हटलं बाळांनो, द डायरेक्शन ऑफ लाईट रे कमिंग फ्रॉम अ डिस्टन्स keeps changing according to the law of refraction. आता आपला लॉ ऑफ रिफ्रॅक्शन काय म्हणतो रे बाळांनो, तर लॉ ऑफ रिफ्रॅक्शन काय म्हणत असतो की ज्या वेळेस लाईट रेज काय होतात, एका मीडियम पासून दुसऱ्या मीडियम पर्यंत म्हणजे जातात, त्यावेळेस आपली डायरेक्शन चेंज करतात. आणि ह्या ठिकाणी कंटिन्युअसली काय लागलं, हॉट वरची वरी जात असताना इन्क्रीज म्हणजे काय इन्क्रीज होऊ लागलं, त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे मीडियम चेंज होऊ लागला ना. मीडियम चेंज होत असल्यामुळे जे काही चेंजिंग जे काही डायरेक्शन ऑफ लाईट रेज आहेत ना, जे की लांबून येत आहेत, फ्रॉम अ डिस्टन्सहून येत आहेत, हे कंटिन्युअसली चेंज होत असतात अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ द रिफ्रॅक्शन. द लाईट रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टंट ऑब्जेक्ट appear to be coming from an image of object inside the ground. याला म्हणतात मिराज. काय म्हणतात रे बाळांनो, याला मिराज. काय म्हणायचं याला, मिराज म्हणतात. लक्षात घ्या मी काय सांगतोय तुम्हाला, मिराज बद्दल सांगतोय. जे काही लाईट रेज असतात कुठून येत असतात, आपल्याला कसं अपिअर होतं, द लाईट रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टंट ऑब्जेक्ट. जे काही दूरवरून लाईट रेज आपण ऑब्झर्व करत असताना जे काही आपल्या डोळ्यावर लाईट रेज पडल्यानंतर दिसणार ना आपल्याला, मग जे लाईट रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टंट ऑब्जेक्ट आपल्याला कसे अपिअर असतात, अपिअर वाटतात, appears to be coming from the image of object inside the ground. म्हणजे आपल्याला कसे भासलेले दिसतात,
लांबून जर पाहिलं तर ह्या नारळाच्या झाडाकडे पहा, म्हणजे काय होणार, जमिनीतून वरी आल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. हे जे काही फिनॉमिनॉन आहे त्या फिनॉमिनॉनला मिराज असं म्हटलं जातं. जर दुसरं एक्झाम्पल पाहिलं आपण होलिका दहनाबद्दल, आय थिंक द डायरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट बियॉन्ड द होली फायर. काय म्हटलं, द डायरेक्शन कुणाची, लाईट रेजची, कुठून येऊ लागले, ऑब्जेक्ट कुणाच्या पाठीमाग, म्हणजे बियॉन्ड द होली फायर, म्हणजे तुम्ही होली फायरच्या पलीकडे थांबला त्यावेळेस तुम्हाला प्रकार दिसेल. त्यावेळेस काय होणार, होली फायर काय होतं, कधी कधी एकदम वाढतो पुन्हा कमी होतो. त्याच्यामुळे काय होत असतं, जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो त्याचा कंटिन्युअसली चेंज होत असतो. ते जे काय हॉलिफायर आहे ना त्याच्यावर कंटिन्युअसली चेंज होत असतो. त्यामुळे आपल्याला ऑब्जेक्ट जे असतात हे काय होत असतात, कंटिन्युअसली मूव्ह झाल्यासारखे वाटतात. कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाला म्हणजे काय रे, रिफ्रॅक्शन कंटिन्युअसली झालं. आणि रिफ्रॅक्शन झालं म्हटलं तर काय, आपल्याला जे काही ओरिजिनल इमेज आहे ते त्या पद्धतीने दिसणार नाही, तर आपल्याला अपरेंट पद्धतीने आपल्याला ते दिसत असते. इफेक्ट ऑफ ऍटमॉस्फिरिक कंडिशन ऑन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कॅन बी सीन इन, आता जे काय ऍटमॉस्फिरिक कंडिशन आताच आपण वरी मेन्शन केलं, जे काही लाईटचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं आहे हे ट्विंकलिंग ऑफ स्टार मध्ये सुद्धा आढळून येतं. म्हणजे तारे जे लुकलुकतात ना, जर आकाशामध्ये आपण पाहिलं, काही तारे आपल्याला एका पोझिशनला दिसतात, तर काही कसे असतात, फ्लक्च्युएट होत असतात. आता फ्लक्च्युएशन का होत असतं त्याच्याबद्दल पाहूया. लक्षात घ्या, जे स्टार्स असतात सेल्फ लुमिनस असतात, म्हणजे ते स्वतःचा प्रकाश स्वतः निर्माण करत असतात. त्यांना कुणा सूर्याची वगैरे आवश्यकता नाही. सूर्यापेक्षाही ते मोठे असतात, सूर्यापेक्षाही लॉंग डिस्टन्सवर असतात. म्हणजे डिस्टन्स सोर्स आहेत ते, काहीतरी बाळांनो डिस्टन्स सोर्स आहेत. अँड कॅन बी सीन ऍट नाईट इन द अब्सेन्स ऑफ सनलाईट, ज्यावेळेस सनलाईट नसेल त्यावेळेस आपल्याला ते दिसून येतात. दे अपियर टू बी पॉइंट सोर्स, आणि जे आपण म्हटलं ना आता लांब असतात म्हणून त्याला म्हणायचं पॉइंट सोर्स. दे अपियर्स टू बी पॉइंट सोर्स बिकॉज ऑफ देअर बिंग अ व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉम अस as the density of air increases with lowering height above the earth surface. काय म्हणलं, डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीज, कधी डेन्सिटी इन्क्रीज होणार एअरची, विथ लोअरिंग हाईट अबोव द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे काय, ज्यावेळेस अर्थच्या सरफेस पासून आपण हाईट काय करू, कमी 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 करू, त्यावेळेस त्याची डेन्सिटी एअरची, म्हणजे खाली खाली आल्यानंतर काय राहणार रे बाळांनो, थंड असणार. थंड असल्यानंतर एअरची डेन्सिटी इन्क्रीज होणार, आणि जास्ती गरम राहिलं तर त्याची डेन्सिटी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होणार, वाढणार. खाली आल्यानंतर डेन्सिटी वाढली म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याचा कमी झाला. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय झाला, खाली म्हणजे डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या ठिकाणी वाढला रे, वाढला ना. मग स्टार लाईट कमिंग टुवर्ड्स अस ट्रॅव्हल फ्रॉम अ रेअरर मीडियम टू अ डेन्सर मीडियम. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस वरून लाईट रेज येऊ लागली, लाईट रेज कुठून येत आहे, सर्वात वरी आपल्या ऍटमॉस्फिअरच्या बाहेर काय असतो रे, व्हॅक्युम. व्हॅक्युम म्हणजे कोणता मीडियम आहे आपला, व्हॅक्युम इज अ रेअरर मीडियम. आता रेअरर मीडियम पासून कशामध्ये येऊ लागली, डेन्सर मध्ये येऊ लागली. मग रेअरर मधून डेन्सर मध्ये येत असताना काय होणार, नॉर्मल कडे बेंड होणार. कोणीकडे बेंड होणार, नॉर्मल कडे बेंड होतात. दिस मेक्स द स्टार अपियर्स टू बी हायर इन द स्काय. त्यामुळे काय होतात, जे आपल्याला स्टार असतात हे त्यांच्या ऍक्च्युअल किंवा ओरिजिनल पोझिशन पेक्षा सुद्धा अशा पद्धतीने, हे आहे ना रिअल पोझिशन, तरी आपल्याला वरच्या साईडला दिसतात. का बरं दिसतात, आताच आपण त्याच्याबद्दलची माहिती दिलं. हे स्टार पाहू शकता इथं, ऍक्च्युअली इट इज अ अपरेंट स्टार, जे आपल्याला स्ट्रेट दिसतात ना, आणि कंटिन्युअसली जे काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होऊ लागला, कारण स्टार पासून जी लाईट येऊ लागली रेअरर पासून डेन्सर मध्ये येऊ लागली, कारण अर्थचा जो ऍटमॉस्फिअर असतो तो डेन्सर मीडियमचा असतो, म्हणजे ऍज कम्पेअर टू, मी फक्त कम्पेअर करतोय बरं का. त्याच्यामुळं आणि वरून खाली येत असताना काय झालं, सातत्याने डेन्सिटी वाढल्यामुळं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याचा वरचीवर कमी झाल्यामुळं आपल्याला सर्व दिसत असतं. पण आता असा प्रश्न पडला पाहिजे की एक आपल्याला एक्सरसाइज मध्ये सुद्धा आय थिंक असा प्रश्न आहे की प्लॅनेट्स जे असतात ते का फ्लक्च्युएट होत नाही, तर त्याचा आन्सर आपण पाहूया. द अपरेंट पोझिशन ऑफ द स्टार कीप्स चेंजिंग अ बिट, आणि ह्याच्यामुळे काय झालं, आता अपरेंट पोझिशन हे सातत्याने बदलत राहणार. दिस इज बिकॉज ऑफ मोशन ऑफ ऍटमॉस्फेरिक एअर. कशामुळे, ऍटमॉस्फेरिक एअर मुळे. कुणामुळे रे बाळांनो, ऍटमॉस्फेरिक एअर मुळे. चेंजिंग एअर डेन्सिटी, ऍटमॉस्फेरिक एअर. दुसरा, एअर डेन्सिटी बदलली. तिसरा काय रे बाळांनो, टेम्परेचर सुद्धा कंटिन्युअसली बदलला. म्हणून बिकॉज ऑफ दिस द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स चेंजिंग कंटिन्युअसली. म्हणून काय झालं, जे काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे एअरचा तो कंटिन्युअली काय झाला रे बाळांनो, चेंज झाला. काय झाला, चेंज झाला. आणि हे जे काही चेंज झालं त्याच्यामुळे पोझिशन आणि जे काही ब्राईटनेस आहे स्टारचा,
Because of this, the position and brightness of the star keeps changing continuously. म्हणून जे काही पोझिशन असेल किंवा स्टारचे जे काही ब्राईटनेस असेल हे कंटिन्युअसली काय होते, चेंज होते आणि स्टार्स आपल्याला ट्विंकल म्हणजे चकाकताना दिसत असतात. वी डू नॉट सी ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स, पण आपण प्लॅनेट्स कधी ट्विंकल करताना पाहत नाही का? कारण प्लॅनेट्स आर मच क्लोजर टू अस ऍज कम्पेअर टू स्टार्स. मी काय म्हणलं, सूर्यापेक्षा सुद्धा लांब अंतरावर स्टार असतात, पण प्लॅनेट्स हे कसे असतात, दे आर व्हेरी क्लोजर टू अस ऍज कम्पेअर टू द स्टार्स. म्हणून आपल्याला जे काही पॉइंट, आता जे स्टार आहेत ते आपल्याला कशी टिंबासारखे म्हणजे पॉइंट सोर्स सारखे दिसतात, पण प्लॅनेट आपल्याला अपेअर होतात का? नाही, डू नॉट अपेअर ऍज अ पॉइंट सोर्स बट अपेअर ऍज अ कलेक्शन ऑफ पॉइंट सोर्स. पण आपल्याला काय दिसणार, एखाद्या पॉइंट सोर्स आपल्याला ते कलेक्शन सारखं आपल्याला दिसत असतात. ओके, because of changes in the atmospheric refractive index, because of changes in the atmospheric refractive index, the position as well as brightness of individual point source change. बघा काय म्हणलं या ठिकाणी, जे काही atmospheric refractive index मध्ये चेंजेस झाले त्याच्यामुळे त्याची पोझिशन, प्लॅनेटची पोझिशन आणि जे ब्राईटनेस आहे फक्त एखाद्या इंडिव्हिज्युअल पॉइंट सोर्सचा चेंज होतो. एखाद्या इंडिव्हिज्युअल म्हणलं, इंडिव्हिज्युअल म्हणजे एखाद्या, पण जर त्यांची जर आपण ऍव्हरेज पोझिशन काढलं, जर आपण त्याची ऍव्हरेज ब्राईटनेस जर काढलं तरी कशी असते, रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजेच काय अनचेंज्ड असतात. म्हणून आपले जे काही प्लॅनेट्स असतात हे प्लॅनेट्स ट्विंकल होत नाहीत. होतात का रे बाळांनो प्लॅनेट्स? प्लॅनेट डज नॉट ट्विंकल. बाय सनराइज वी मीन द अपीअरन्स ऑफ द सन अबोव द हॉरिझॉन. आता काय सनराइज होते वेळेस आपल्याला काय दिसतं, ऍक्च्युअल सनची पोझिशन दिसते का? नाही, तर आपल्याला अपीअरंट पोझिशन दिसते. कोणती पोझिशन दिसते रे बाळांनो? ऍक्च्युअल दिसते का? नाही. हे पहा हॉरिझॉन लेवल आहे या ठिकाणी. ओके, आपल्याला जे दिसतो तो हा दिसतो, हा नाही. हॉरिझॉनच्या खाली गेल्यानंतर ऍक्च्युअली आपल्याला दिसायला नको तरी सुद्धा आपल्याला दिसतं. हे त्याच्यामध्ये 2 मिनिटाचा जवळपास डिले होतं. हा जो फिनॉमिनॉन आहे कोणता, अपीअरन्स ऑफ द सन अबोव द हॉरिझॉन, जरी खाली गेला हॉरिझॉनच्या, तर when the sun is somewhat below the horizon, its light rays are able to reach us. जरी खाली गेला तर त्याची काही जी लाईट रेज असेल ते रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळे आपल्याला दिसतात, कारण ते आपल्याला येत असताना एखाद्या काय होणार, कंटिन्युअसली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होणार कंटिन्युअसली, म्हणून आपल्याला ते कर्व्ड पाथ मध्ये, कर्व्ड पाथ, व्हॉट इट, कोणता पाथ, कर्व्ड पाथ मध्ये येत असतात. ड्यू टू देअर, आता सांगितलं रिफ्रॅक्शन मुळे, थ्रू, आणि हे कशामध्ये येऊ लागले, अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये येऊ लागले. सन इव्हन बिफोर इट्स एमर्जन्स, आणि हेच कधी घडणार, ज्यावेळेस सूर्य खाली जातो त्यावेळेस पण घडणार, आणि सूर्य वरी म्हणजे म्हणजे वरी, एमर्ज म्हणजे वरी येत असताना, आणि पुन्हा सनसेट होत असताना सुद्धा हेच प्रकार घडत असतं. वी कीप सीइंग द सन फॉर अ शॉर्ट व्हाईल इव्हन आफ्टर इट गोज बिलो द हॉरिझॉन. म्हणजे हॉरिझॉनच्या खाली जरी सूर्य गेला तरी सुद्धा आपण त्याला पाहतो. आणि हा जो ड्युरेशन आहे ना बाळांनो, हा ड्युरेशन आहे जवळपास 2 मिनिटाचा. किती मिनिटाचा रे? 2 मिनिटाचा हा ड्युरेशन आहे. आणि डिस्पर्शन ऑफ लाईट, पहा डिस्पर्शन ऑफ लाईट, होल्ड द प्लास्ट. आता ह्याच्याबद्दल काय, डिस्पर्शन म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. बघा, द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनेंट कलर्स व्हाईल पासिंग थ्रू अ मीडियम इज कॉल्ड द डिस्पर्शन ऑफ लाईट. म्हणजे एखाद्या लाईटला त्याच्या कंपोनेंट कलर्स मध्ये सेपरेट करणं कधी करणार, ज्या वेळेस ते लाईट काय होऊ लागली, एखाद्या मीडियम मधून ट्रान्सफर झाली, एखाद्या मीडियम मधून ट्रान्सफर झाली तर त्याला म्हटलं जातं डिस्पर्शन ऑफ लाईट. काय म्हणतात रे बाळांनो? डिस्पर्शन ऑफ लाईट. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनेंट कलर्स व्हाईल पासिंग थ्रू अ मीडियम इज कॉल्ड डिस्पर्शन ऑफ लाईट. दिसते का तुम्हाला? इथं सुरुवातीला फक्त एकच लाईट आहे, पण याचं काय झालं, पुन्हा 7 कलर मध्ये झालं. ते पुढे पाहूया आपण. तर पहा, these कलर्स आता कोणते सेपरेट होणार, 7 कलर. वीप जॉर, लक्षात ठेवायचं, काय म्हणलं, वीप जॉर. व्ही फॉर व्हायलेट, आय फॉर इंडिगो, बी फॉर ब्ल्यू, जी फॉर ग्रीन, वाय फॉर येल्लो, ओ फॉर ऑरेंज अँड आर फॉर रेड. वीप जॉर, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आणि लाईट हे कशा काय एका प्रकारचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. आणि वेवलेंथचं युनिट ऍक्च्युअली लॅम्बडा सुद्धा असते, अशा पद्धतीने असतं बघा. लॅम्बडा पाहिला असेल कदाचित. हे वेवलेंथ इज अन इम्पॉर्टंट, म्हणजे युनिट आहे बरं का वेवलेंथ. Wavelength is an important property of the radiation. The wavelength of radiation to which our eyes are sensitive. आपले आईज किती wavelength ला सेन्सिटिव्ह आहेत, तर 400 नॅनोमीटर, नॅनोमीटर किंवा लॅम्बडा पण म्हणू शकतो,
400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर मध्ये जेवढे काही रेंज मधील लाईट असतील किंवा कलर्स असतील तेवढ्याला आपले जे डोळे असतात किंवा आईज असतात दे आर सेन्सिटिव्ह. त्याच्यापेक्षा खाली वगैरे गेलं तर किंवा वरी गेलं तर तेवढं आपल्याला दिसत नाही. द रेडिएशन ऑफ डिफरंट वेवलेट्स किंवा आपण त्यांना पाहू शकत नाही. ओके, रेडिएशन ऑफ डिफरंट वेवलेंथ अपिअर टू हॅव डिफरंट कलर्स. बघा काय म्हणलं, डिफरंट वेवलेंथ असतील तर त्यांचं डिफरंट कलर्स सुद्धा आपण काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. जर समजा रेड लाईट असेल, रेड लाईटचं सर्वात जास्ती मॅक्झिमम वेवलेंथ आहे जवळपास 700 नॅनोमीटर. किती आहे बाळांनो, 700. आणि सर्वात कमी जे स्मॉलेस्ट वेवलेंथ आहे, म्हणजे वेवलेंथ म्हणजे लक्षात घ्या त्याची थिकनेस किती आहे, 400 नॅनोमीटर. आणि 1 नॅनोमीटरची किंमत किती रे बाळांनो, 10⁻⁹ मीटर एवढी त्याची किंमत आहे. आता पुढे पाहूया. इन व्हॅक्यूम द वेलॉसिटी ऑफ लाईट रेज ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज इज सेम. व्हॅक्यूम मध्ये काय म्हटलं, जी काही लाईट रेजची वेलॉसिटी आहे सर्व फ्रिक्वेन्सीची सारखी असते. पण जी काही वेलॉसिटी ऑफ लाईट असेल त्या मीडियम मध्ये, एखाद्या मीडियम मध्ये, हे कशावर डिपेंड असते, तर त्या लाईटच्या फ्रिक्वेन्सीवर. इट डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. कशावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट वर डिपेंड असतं बाळांनो. कशावर डिपेंड असतं रे, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट वर असतं. अँड दस डिफरंट कलर्स ट्रॅव्हल विथ डिफरंट वेलॉसिटी. म्हणूनच काय होतात, डिफरंट जे कलर असतात हे डिफरंट वेलॉसिटी मध्ये ट्रॅव्हल होतात. म्हणून आता सांगितलं ना, प्रत्येक कलरची वेलॉसिटी डिफरंट असते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज डिफरंट फॉर डिफरंट कलर. आणि प्रत्येकाचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियमचं, आणि मीडियम साठी वेगवेगळे मीडियम असतील आणि कलर वेगवेगळे असतील तर प्रत्येकासाठी वेगळं असतं. ओके, इवन व्हेन लाईट एंटर्स अ सिंगल मीडियम लाईक ग्लास. जर समजा एखादी लाईट सिंगल ग्लास मधून जर एंटर केली व्हाईट लाईट, तर त्यावेळेस हे लाईट काय होणार, डिस्पर्स होणार आणि त्याच्यापासून काय होतात, वेगवेगळे डिफरंट कलर्स त्याच्यापासून तयार होतात. कशामुळे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तयार होतात. आणि आणि त्याच्यामुळे काय होतं, जे काही डिफ्लेक्शन असेल तो सुद्धा वेगळा असतो. सो व्हेन द व्हाईट लाईट कमिंग फ्रॉम द सन थ्रू द एअर एंटर्स आणि रिफ्रॅक्टिंग मीडियम. आता ह्याच्या ठिकाणी जर आपण सनरेजचा जर विचार करायला गेला तर मोस्टली तर आपल्याला जे इंद्रधनुष्याचं जे आहे की ते पुढे कन्सेप्ट आपण पाहूया. इट एमर्जेस ऍज अ स्पेक्ट्रम ऑफ 7 कलर. मग आपल्याला काय होणार, इंद्रधनुष्य किती कलर असतात रे, 7 कलरचा आपल्याला स्पेक्ट्रम आपल्या त्या ठिकाणी आढळून येत असतात. आणि पहिला जो शास्त्रज्ञ होता की जो प्रिझम, सर आयझॅक न्यूटन वॉज द फर्स्ट पर्सन टू यूज ग्लास प्रिझम टू ऑब्टेन सन स्पेक्ट्रम. सूर्यापासून जे काही पहिला स्पेक्ट्रम मिळाला, आणि स्पेक्ट्रम मिळण्यासाठी आपल्याला ग्लासचा वापर करावा लागेल किंवा प्रिझमचा वापर करावा लागेल. तर तो कोणी केला ग्लासला प्रिझम म्हणून वापर, तर सर आयझॅक न्यूटनने केला. आणि ज्यावेळेस व्हाईट लाईट इन्सिडेंट केली त्या प्रिझमवर, त्यावेळेस काय होणार आहे बाळांनो, डिफरंट कलर्स बेंड थ्रू डिफरंट अँगल्स. त्यावेळेस डिफरंट कलर त्याच्यापासून डिस्पर्स होणार, बाहेर निघणार. आणि प्रत्येकाचा जो काही बेंडिंग आहे तो बेंडिंग कसा असणार, वेगळा असणार. आणि सर्वात कमी जर कोण बेंड केलाय तर तुम्हाला लक्षात येईल, रेड कलर बेंड केलाय. सर्वात कमी जर कोण बेंड केलाय म्हटलं तर रेड बेंड्स लिस्ट. आणि व्हायोलेट काय झालं, सर्वात जास्ती बेंड झालाय. ओके, द 7 कलर्स एमर्ज अलॉंग डिफरंट पाथ. म्हणून काय झालं की ह्या ठिकाणी पाहू शकता 7 रंगाचे वेगवेगळे 7 पाथ तयार झाले. आणि आपल्याला 7 कलरचा एक स्पेक्ट्रम किंवा एक बँड आपल्याला, बँड म्हणजे थिकनेस. आपण बँड हातात घालतो ना पट्टी, त्याच्यामुळे त्याला शब्द वापरण्यात आला बँड. हे दिसते का थिकनेस, त्याला बँड म्हणतात का, असं पण. ओके, लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला काहीतरी वेगळं वाटायचं. पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बद्दल आपल्याला पाहायचं. व्हेन लाईट एंटर्स अ रेअर मीडियम फ्रॉम अ डेन्सर मीडियम. म्हणजे काय, ज्यावेळेस लाईट रे डेन्सर मीडियम मधून, इथं पाहत दिसतो का, हा सॉरी हे पहा, ज्या वेळेस लाईट काय करते रे बाळांनो, डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये जाते. कशातून, डेन्सर मधून रेअर मध्ये. मग टुवर्ड्स नॉर्मल होणार का, अवे फ्रॉम द नॉर्मल बेंड होणार, इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि पुन्हा काय होतं बाळांनो, की असं होत असताना की व्हेन लाईट गोज फ्रॉम द डेन्सर मीडियम टू द रेअर मीडियम इट गेट पार्शियली रिफ्लेक्टेड. काही लाईट काय होते या ठिकाणी पाहू शकता की पार्शियली रिफ्लेक्ट होते, म्हणजे पुन्हा त्या डेन्सर मीडियम मध्ये परत येते ऍज पर द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. हे जे काही आहे याला म्हणायचं पार्शियल रिफ्लेक्शन. जे काही लाईट परत आली ना थोड्या प्रमाणात, त्याला म्हणायचं पार्शियल रिफ्लेक्शन. व्हेन लाईट एंटर्स अ रेअर मीडियम
From a denser medium it gets partially reflected, that is a part of the lights get reflected and comes back in the denser medium as per the law of the reflection. याला म्हणायचं partial reflection. काय म्हणतात त्याला? partial reflection म्हटलं जातं. पुढे पहा, the rest of the light gets refracted, म्हणजे बाकीचे पुन्हा अजून काय होणार, ह्या पद्धतीने रिफ्रॅक्ट होणार. कशामध्ये? रेअर मीडियम मध्ये. as light is going from denser to rarer it bends away from the normal आणि अँगल ऑफ इन्सिडन्स इज स्मॉलर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. या ठिकाणी काय आहे, हा दिसतो का अँगल ऑफ इन्सिडन्स हा कुणापेक्षा लहान आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पेक्षा लहान असतो. आणि पुन्हा जसं जसं ऍज वी इन्क्रीज आहे, जसं जसं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वाढेल, काय वाढेल, अँगल ऑफ इन्सिडन्स वाढेल, तसंच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा काय होणार, वाढणार. ओके. आणि पुन्हा काय होणार की एक वेळ अशी येणार की जो काही अँगल ऑफ इन्सिडन्स आहे ते दिसते का, अँगल ऑफ इन्सिडन्स हा पुन्हा काय होतो की लाईट बेंड झाल्यानंतर, ही लाईट बेंड झाल्यानंतर इट ट्रॅव्हल्स अलॉंग द सरफेस, ही लाईट काय होते त्या सरफेसच्या अलॉंग ट्रॅव्हल होते. म्हणजे ह्या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती झाला रे बाळांनो, या ठिकाणी पाहू शकता 90 डिग्री. किती झालं, 90 डिग्री. मग त्यावेळेस काय होतं की आता स्नेलचा लॉ तर माहिती आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू द सेकंड मीडियम हे कसे असतात, ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. स्नेल्स लॉचा इफेक्ट आहे आता. मग पुन्हा काय होतं की जर समजा आय ची व्हॅल्यू अँगल ऑफ इन्सिडेन्सची जर आर च्या बरोबर झाली, तर जी काही व्हॅल्यू असते अँगल ऑफ आय ची ना, ह्या व्हॅल्यूला म्हणतात आयसी क्रिटिकल. समजा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जर 90 डिग्री झालं, तर त्यावेळेस आयसी ची जी किंमत असते म्हणजे क्रिटिकल अँगल, ह्याला कन्सिडर केलं जातं. आयसी दिसते का बाळांनो, इथं पहा आयसी. मग आयसी ला कन्सिडर केलं जातं आणि त्याची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, 90 आहे. किती आहे रे बाळांनो, 90. आणि 90 असेल तर त्याला म्हणायचं क्रिटिकल अँगल. सच रेज रिटर्न टू द टेन्सर मीडियम. मग पुन्हा त्याच्यानंतर काय होणार, हे तर झालेच, इट ट्रॅव्हल्स अलॉंग द स्ट्रेट. पण त्याच्यानंतर जर समजा अजून पुन्हा लाईट रेज काय झाली की ट्रॅव्हल जर करू लागली, मग पुन्हा काय होणार, ती टोटल लाईट पुन्हा काय होती त्या सरफेस मध्ये, म्हणजे कुण्या सरफेस मध्ये, डेन्सर मध्ये पुन्हा हा टोटल लाईट एंटर होते आणि ह्याला म्हणायचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. Thus all the light gets reflected back into the dense medium or denser medium, याला म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पहिला काय झालं, अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवल्यानंतर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा वाढला, कंटिन्युअसली वाढला. एक वेळ अशी आली की अँगल ऑफ इन्सिडन्स हा कुणाच्या बरोबर झाला, अँगल ऑफ म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा 90 डिग्री झाला, त्याला म्हणतात क्रिटिकल अँगल म्हणतात. मग पुढच्या स्टेपला असं झालं की टोटल जी काही लाईट आहे हे पुन्हा काय झाले की त्या सरफेसला एकदा इन्सिडन्स केल्यानंतर टोटल लाईट पुन्हा त्या डेन्सरी मीडियम मध्ये कमबॅक केली, त्याला म्हणायचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. इथं पाहू शकता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम साइन आय डिवाइडेड बाय साइन आर बरोबर कॉन्स्टंट धरलं जातं. क्रिटिकल अँगल आय, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री. मग इथं 90 डिग्रीची किंमत किती आहे, साइन 90 डिग्रीची 1. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियमची किंमत किती आली, साइन आय येते. आता रेनबोचे इफेक्ट पाहूया आपण. रेनबो इफेक्ट, रेनबो इज अ नॅचरल फिनॉमिनॉन, हे नैसर्गिक एक प्रक्रिया आहे आणि कुणाकुणाचं कंबाईंड इफेक्ट आहे त्याच्याबद्दल पाहूया. ऍक्च्युली रेनबो इज अ कंबाईंड इफेक्ट ऑफ, कुणाचं कंबाईंड इफेक्ट आहे, डिस्पर्शन, म्हणजे आताच पाहिलं आपण, रिफ्रॅक्शन लाईट बेंड होते, डिस्पर्शन मध्ये काय होतात, लाईट सेपरेट होते, म्हणजे एकातून 7 कलर आता झाले ना त्या पद्धतीने. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे डेन्सर मधून आलं पुन्हा डेन्सर मध्ये एंटर, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. कंबाईंड इफेक्ट ऑफ लक्षात ठेवा, डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इट कॅन बी सीन मेनली आफ्टर रेनफॉल. हे कधी दिसून येतं, फक्त आपल्याला पाऊस पडल्यानंतर. आणि जे काही पाण्यातले जे काही छोटे ड्रॉपलेट्स असतात, हे ड्रॉपलेट्स प्रिझम म्हणून कार्य करत असतात. दे ऍक्ट ऍज अ प्रिझम. when light rays from the sun enter these droplets, आणि ज्यावेळेस सन पासून काय होते की लाईट रेज जे असतात सनचे, ते त्या ड्रॉपलेट मध्ये एंटर केले आणि ड्रॉपलेट प्रिझम म्हणून ऍक्ट केले, तर त्यावेळेस लाईट काय होते, पहिल्यांदा एंटर करताना इथे पाहू शकता रिफ्रॅक्ट होते. काय झाले रे बाळांनो, रिफ्रॅक्ट. इथं पाहू शकता रिफ्रॅक्ट झाले. आणि रिफ्रॅक्ट झाल्यानंतर लगेच काय होते रे, डिस्पर्स होते. किती कलर मध्ये, 7 कलर मध्ये डिस्पर्स होते. 2 फिनॉमिनन घडले आणि त्याच्यानंतर पुन्हा लाईट त्याच्यामध्ये काय होते, पुन्हा डबल रिफ्लेक्ट होते. काय झाले रे बाळांनो, पुन्हा डबल रिफ्लेक्ट झाली. म्हणजे रिफ्रॅक्शन घडलं, डिस्पर्शन घडलं आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन सुद्धा घडलं. आणि पुन्हा ज्यावेळेस बाहेर येत असतात त्यावेळेस डबल एकदा काय घडतं, रिफ्रॅक्शन घडत असतं.
आणि ऑल दीज प्रोसेसेस टुगेदर प्रोड्यूस, आणि हे जे सर्व प्रोसेस एकत्रित आल्यानंतर काय तयार होतं? रेनबो तयार होतं. हे आपण पाहिलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बद्दलची माहिती. जर तुम्हाला काही जर अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून सुचवू शकता. जर तुम्हाला काही क्वेरी असेल, जर समजण्याबद्दल काही अडचण असेल तर माझा पर्सनल नंबर जे आहे दिलेला त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना कळवा. थँक यू सो मच.